नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 20 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न असणार आहे की बाफ्टा पुरस्कार 2025 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असे ऑप्शन नंबर सी, कॉन्क्लेव्ह नावाचा हा जो चित्रपट आहे तो सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यामध्ये. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही बाफ्टा पुरस्कार आहे चित्रपट क्षेत्राशी संबंधित, याचं हे 78व्या क्रमांकाचं एडिशन होतं. आणि हे जे काही पुरस्कार आहे ते ब्रिटिश अकादमी जी आहे ब्रिटनची त्याच्याद्वारे दिलं जात असतं. तर यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे कॉन्क्लेव्ह. सर्वोत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट सुद्धा कॉन्क्लेव्ह हाच ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला आहे ब्रॅडी कॉर्बेट त्याच्या द ब्रुटॅलिस्ट या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता ॲड्रियन बॅटरी जो की चित्रपट आहे त्याचा द ब्रुटॅलिस्ट. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे मिकी मॅडिसन. त्याचा चित्रपट लक्षात ठेवायचा आहे अनोरा. त्यासोबतच आपल्याला इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे, जसं की चित्रपट क्षेत्रामधील काही पुरस्कारांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. ऑस्कर पुरस्कार असेल, गोल्डन ग्लोब असेल, एमी पुरस्कार आणि बाफ्टा पुरस्कार हे जे चित्रपट क्षेत्र आहे त्याच्यासाठी दिले जाणारे हे पुरस्कार आहे. आणि ग्रॅमी पुरस्कार एक आहे जे की संगीत क्षेत्रासाठी दिला जात असतो. तर हे आपल्याला फरक समजून घ्यायचा आहे. त्यानंतर इतर जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर मिस वर्ल्ड 2024 ची विजेता ठरली आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्स 2024 चा किताब जिंकला आहे विक्टोरिया थेलविक हिने. ज्ञानपीठ पुरस्कार 2023 चे विजेता ठरले आहेत गुलजार आणि रामभद्राचार्य. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2024 चा अमिताभ बच्चन यांना. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 चा मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. आणि बैजू पाटील जे आहेत त्यांना नुकतंच इंडोनेशिया या देशाकडून क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार जाहीर झालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे. त्यासोबतच जे साहित्य अकादमी मराठी संबंधित पुरस्कार आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर साहित्य अकादमी मराठी बालसाहित्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी. आणि साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उस्वन या कादंबरीसाठी. आणि 2023 चे पुरस्कार आहेत. आणि 2024 चे जर विचारात घेतले तर डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्याचे समीक्षा ग्रंथ आहे त्याला हे मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे पॉईंट्स आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, ते आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण ठरला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचे योग्य उत्तर असे ऑप्शन नंबर बी, क्रिस्टियानो रोनाल्डो जो फुटबॉलर आहे तो सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हा जो काही फुटबॉलर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो त्याने 2024 या वर्षामध्ये $260 मिलियन एवढी कमाई केलेली आहे. आणि त्यानुसार तो जगामधील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरलेला आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की जे काही ही लिस्ट आलेली आहे किंवा क्रमवारी सांगण्यात आलेली आहे त्यामध्ये टॉप 100 मध्ये एकही महिला खेळाडूचा समावेश नाही. तसेच यामध्ये एकाही भारतीय खेळाडूचा सुद्धा टॉप 100 मध्ये समावेश नाही. यामध्ये जे टॉपचे 4 खेळाडू आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्यांचे नावं. तर क्रिस्टियानो रोनाल्डो $260 मिलियन सह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे स्टीफन करी. तिसऱ्या क्रमांकावर आहे टायसन परी. आणि चौथ्या क्रमांकावर आहे लिओनेल मेस्सी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच आयकर विधेयक 2025 लोकसभेत मांडण्यात आला. यामुळे कोणत्या कायद्यामध्ये बदल होणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, आयकर कायदा जो आहे 1961 चा. तर यामध्ये या नवीन आयकर विधेयकामुळे बदल होणार आहे.
त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे आपले भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी 13 फेब्रुवारीला लोकसभेमध्ये नवीन आयकर विधेयक मांडलेलं आहे. आणि हे नवीन आयकर विधेयक का आणण्यात आलेलं आहे? कारण जे पूर्वीचा आयकर कायदा आहे हे समजण्यासाठी अवघड आणि जटिल असं होतं. या जागी आता नवीन लोकांना समजण्यायोग्य आणि सुलभ असं नवीन आयकर कायदा हा लागू करण्यात येणार आहे. हे सुद्धा पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे जे काही आयकर विधेयक आणण्यात आलेलं आहे 2025 मध्ये, त्याचा उद्देश काय आहे? तर जे काही कर कायदे आहेत त्याला सुलभ करणे असेल, कर जे आहे ती कर प्रणाली स्पष्ट समजण्यास व सोप्या तरतुदींचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. तसेच जे कर प्रणाली आहे ते अधिक पारदर्शक बनवण्यासाठी या विधेयकाला आणण्यात आलेलं आहे. हे पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवा. जसं की भारतामध्ये करांचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक प्रत्यक्ष कर आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. तर प्रत्यक्ष कर कोणतं असतं? एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर लावलं जात असतं. आणि अप्रत्यक्ष कर कोणतं असतं? GST आहे त्याचं उदाहरण. जसं की ते वस्तू आणि सेवांवर लावलं जातं. नुकतंच 2025-26 या वर्षासाठी जे अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे त्यामध्ये 12 लाख रुपयांपर्यंत जे काही उत्पन्न असणार आहे त्यावर 0 टॅक्स हे लावण्यात येणार आहे किंवा ती इन्कम जे टॅक्स फ्री करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारताचं आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यान असतं. आणि अर्थसंकल्प मांडण्याची तारीख असते भारतामध्ये सध्या 1 फेब्रुवारी. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ते आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच मत्स्य 6000 पाणबुडीची यशस्वी चाचणी त्याची निर्मिती कोणी केली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, NIOT. हे जे काही संस्था आहे त्याच्याकडून नुकतंच हे मत्स्य 6000 नावाची पाणबुडीचं यशस्वी परीक्षण करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचा आहे. तर ही जी काही मत्स्य 6000 समुद्रयान नावाची पाणबुडी आहे ती काय करणार आहे की जे खोल समुद्र असतं त्या खोल समुद्रामधील खाणकाम आणि जे जैवविविधता आहे त्याच्या अभ्यासासाठी ही बनवण्यात आलेली आहे. आणि ही जी काही बनवण्यात आलेली आहे ती संस्थेचं नाव लक्षात ठेवायचं आहे. NIOT त्याचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी. आणि इस्रोने सुद्धा या पाणबुडीला बनवण्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि ही भारताची पहिली मानवयुक्त अशी पाणबुडी आहे मित्रांनो. याद्वारे काय केलं जाणार आहे की 2026 पर्यंत 3 लोकांना खोल समुद्रामध्ये 6000 मीटर खोलीपर्यंत पाठवलं जाणार आहे त्या ठिकाणचा अभ्यास करण्यासाठी. याची क्षमता किती आहे किंवा रेंज किती आहे तर 6000 मीटर पर्यंत जाण्याची आहे. आणि ही एक अत्याधुनिक सुसज्ज अशी पाणबुडी आहे. यामध्ये नेव्हिगेशन उपकरणे आणि हाय रेझोल्युशन इमेजिंग सिस्टम बसवण्यात आलेले आहेत. हे पॉईंट्स आपण याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. तसेच भारताची एक समुद्रयान मोहीम आहे त्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ही भारताची खोल समुद्रामधील पहिली मोहीम आहे. या मोहिमेचा भाग म्हणूनच ही जी काही मत्स्य 6000 नावाची पाणबुडी आहे ती विकसित करण्यात आलेली आहे. चा उद्देश काय आहे या मोहिमेचा? तर खोल समुद्रामधील जे संसाधनं असतात, जे रिसोर्सेस असतात आणि जे जैवविविधता असते त्याचा अभ्यास करणे. तर हे पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच आपल्याला इस्रोविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969ला. त्याचं मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. आणि सध्या अध्यक्ष आहे V नारायणन. एस सोमनाथ जे अगोदरचे अध्यक्ष होते त्यांना नुकतंच वर्ल्ड स्पेस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. चंद्रयान-3 ही जी काही मोहीम होती त्याच्या यशस्वी करण्यामुळे. आणि इस्रो जी आहे त्याच्या प्रमुख मोहिमा लक्षात ठेवायच्या आहे. चंद्रयान-1 मोहीम 2008ला पार पडलेली आहे. चंद्रयान-2 मोहीम 2019ला आणि चंद्रयान-3 मोहीम 2023ला. आणि याद्वारे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश बनलेला होता मित्रांनो. आणि ते त्यावेळेस अध्यक्ष होते एस सोमनाथ. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच 2014 साली मंगल मोहीम आपण राबवलेली होती. आणि नुकतंच 2024 मध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 नावाची मोहिमे राबवण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच आदी महोत्सव 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, नुकतंच नवी दिल्ली या ठिकाणी हे आदी महोत्सव जे आहे 2025चं त्याचे आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. तर हे जे काही महोत्सव आहे ते 16 फेब्रुवारी 2024 या दरम्यान चालणार आहे. ह्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे.
आणि याचं ठिकाण काय आहे तर नवी दिल्लीमधील जे मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम आहे त्या ठिकाणी हे महोत्सव जे आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि हे जे काही आदिवासी महोत्सव आहे त्यालाच आदि महोत्सव म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. याचा उद्देश काय आहे तर आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, वारसा आणि आर्थिक क्षमता यांचे प्रभावी सादरीकरण करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला जात असतो. या महोत्सवामध्ये जे आदिवासी खाद्यपदार्थ आहेत त्यांची दालनं लावण्यात आलेली होती. तसेच जे आदिवासी कारागीर आहेत त्यांच्या हस्तकलांचं प्रदर्शन सुद्धा भरवण्यात आलेलं होतं. आणि यामध्ये वेगवेगळ्या 36 राज्यांमध्ये जे आदिवासी नागरिक आहेत ते सहभागी झालेले होते. त्यासोबतच आपल्याला इतर जे महोत्सव किंवा संमेलनं आहेत, जे नुकतंच पार पडलेले आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर ग्रामीण भारत महोत्सव 2025चा नवी दिल्लीमध्ये पार पडलेला आहे. बिमस्टेक युवा शिखर संमेलन गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेलं आहे. राष्ट्रीय सुशासन संमेलन गांधीनगर या ठिकाणी पार पडलेलं आहे. 12व्या क्रमांकाचं वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये झालेलं आहे. 15वे एरो इंडिया महोत्सव 2025चं आयोजन हे बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी झालेलं आहे. 8व्या क्रमांकाचं इंडियस फूड जे महोत्सव आहे ते उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी पार पडलेलं आहे. 31व्या क्रमांकाची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि ब्रिक्स युवा उद्यमिता संमेलन भारत या देशामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. काशी तमिळ संगम 3.0 नुकतंच वाराणसी या ठिकाणी पार पडलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच 8वी हिंद महासागर परिषद 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए ओमान या देशामध्ये नुकतंच 8व्या क्रमांकाची जी हिंद महासागर परिषद आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याचं हे 8व्या क्रमांकाचं एडिशन होतं. ठिकाण होतं मित्रांनो ओमानची राजधानी मस्कट या ठिकाणी. आणि 16 आणि 17 फेब्रुवारीला हे हिंद महासागर परिषद पार पडलेली आहे. याची थीम काय होती? ओयास टू न्यू हॉरायझन्स ऑफ मॅरिटाईम पार्टनरशिप. त्याचं आयोजन ओमानचं जे परराष्ट्र मंत्रालय आहे आणि जे भारत फाउंडेशन आहे या दोघांनी संयुक्तपणे केलेलं होतं. हे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आहे. तसेच यामध्ये आपले जे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांनी सहभाग नोंदवलेला होता. ही परिषद हिंद महासागर जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातील देशांसाठी एक प्रमुख सल्लागार मंच म्हणून कार्य करणारी परिषद असं काम करत असते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा करण्यात येतो? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यासोबतच आपल्याला काही इतर पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत कर्करोग या संबंधित. तर जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारीला असतो. जागतिक फुफ्फुस कर्करोग 1 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. कर्करोगाचा अभ्यास जो करणारी शाखा आहे त्यालाच ऑन्कोलॉजी असं म्हटलं जातं. आणि भारताची नुकतंच पहिली सर्वायकल कॅन्सरसाठीची एक स्वदेशी वॅक्सिन तयार करण्यात आलेली आहे. सर्वावॅक असं त्याचं नाव आहे. हे सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही सर्वायकल कॅन्सर होतं मित्रांनो ते HPV या विषाणूमुळे होत असतो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे त्यामुळे नुकतंच सरकार हे 9 वर्ष ते 14 वर्ष वयोगटातील ज्या शाळकरी मुली आहेत त्यांनाही मोफतपणे लस ही दिली जात आहे शाळांमध्ये. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच इतर जे दिनविशेष आहेत फेब्रुवारी या महिन्यामध्ये ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 2 फेब्रुवारी विश्व आर्द्रभूमी दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन. 10 फेब्रुवारी जागतिक डाळी दिवस. 11 फेब्रुवारीला सेफ इंटरनेट दिवस. 11 फेब्रुवारी तस्करी विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. 13 फेब्रुवारीला विश्व रेडिओ दिवस असतो. 15 फेब्रुवारीला जागतिक खवलेक मांजर दिवस. हे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता, नुकतेच भारताचे नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए ज्ञानेश कुमार हे नवीन भारताचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत. ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये याची चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूला स्पोर्ट्स स्टार एसएस अवॉर्ड्स 2025 सोहळ्यात स्पोर्ट्समन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी स्वप्नील कुसळे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच लोकसभा सदस्यांसाठी किती नवीन भाषांमध्ये ट्रान्सलेशनची सुविधा सुरू करण्यात आली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी
एकूण 6 भाषांसाठी आता लोकसभामध्ये जे सदस्य असतात त्यांच्यासाठी ट्रान्सलेशनची सुविधाही सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, ब्लूमबर्ग रिपोर्ट 2025 नुसार आशिया खंडातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोण आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, अंबानी फॅमिली. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच विमल बहुगुणा याचे निधन झाले, त्याचा संबंध कोणत्या आंदोलनाशी होता? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, चिपको आंदोलनाशी यांचा संबंध होता या विमल बहुगुणा यांचं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारत रंग महोत्सव 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच WPL अर्थात वुमन्स प्रीमियर लीगची सुरुवात झाली, या स्पर्धेचे हे कितवे संस्करण आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ते, तिसऱ्या क्रमांकाचा हे स्पर्धा आहे मित्रांनो. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता, भारतातील पहिले संविधान संग्रहालय कोठे उभारण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे अतिशय डिटेलमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, हरियाणा या राज्यामध्ये नुकतंच भारतातील पहिलं संविधान संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आणि इतर स्टडी मटेरियलसाठी जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास, त्याला जॉईन करून घ्या. तसेच स्मार्ट अभ्यास या नावाने आपला इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण चालू घडामोडीच्या मोफत ऑनलाईन टेस्ट हे घेत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.